साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 5वा समास 10वा सिद्ध लक्षण निरूपण। मागा झाले निरूपण साधकाची ओळखण आता सांगितले खुण सिद्ध लक्षणाची। साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांड बाहेरी गेला निश्चय चळे नाहीसा झाला या नाव सिद्ध। बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणी नाही जाण मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही। साधकाचे संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती या कारणे निसंदेह श्रुती साधू ओळखावा। संशय रहित ज्ञान तेची साधूचे लक्षण सिद्धा अंगी संशयहीन लागेल कैसा। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं संत संघास उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना गुरुबंधूंना आणि गुरुभगिना माझ्या सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील दशक 5वा समास 10वा यामध्ये त्यांनी सिद्ध पुरुषांची लक्षणं सांगितली। आता सिद्ध म्हणजे काय तर सिद्ध म्हणजे परिपूर्ण पूर्णावस्था। सिद्ध म्हणजे आपण जे ध्येय निश्चित केलेलं असतं त्या ध्येयापर्यंत पोहोचणे, यशस्वी होणे, सफल होणे, अज्ञानाचा समूळ नाश होईन, शुद्ध ज्ञान प्राप्त होणं। आपल्या देहबुद्धीत अडकलेलं जे मन असतं हे आपल्या दिसणाऱ्या जे काही वस्तू आहेत आपल्या देहासह दिसणाऱ्या सर्व वस्तू ह्यांना सत्य समजतं आणि जे आत्मबुद्धीत गुंतलेलं जे मन असतं, जे परमार्थामध्ये गुंतलेलं जे मन असतं ते मात्र एकच एक परमात्म्याला सत्य समजतं। सद्गुरूंच्या कृपेने साधकाची ही जी संभ्रमावस्था आहे ह्या संभ्रमावस्थेतून बाहेर पडून साधक ज्या वेळेला सिद्ध पदावरती आरूढ होतो त्यावेळेला त्याला शुद्ध आत्मज्ञान प्राप्त होतं। मी म्हणजे हा देह नसून एक परम पवित्र आत्मा आहे, त्या परमेश्वराचा अंश मात्र आहे किंवा तोच मी आहे याची त्याला जाणीव होत असते आणि अशाच अवस्थेला सिद्धावस्था असं म्हटलं जातं। ह्याच सिद्धावस्थेमध्ये ज्या वेळेला माणूस सिद्ध असतो त्यावेळेला त्याला परिपूर्ण अवस्था असे होते आणि मग ज्या वेळेला हा सिद्ध पूर्णावस्थेला पोचतो त्यावेळेला त्याच्यातून समर्थ सांगतात की ह्याच्या 3 अवस्था आहेत की बाबा ह्याला एक म्हणजे संशयरहित निश्चयात्मक ज्ञान प्राप्त होणं हे सिद्धांचं प्रमुख लक्षण आहे। आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की म्हणून
संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धांचे लक्षण निश्चयाची. म्हणजेच अत्यंत संशय विरहित निश्चयात्मक ज्ञान प्राप्त होणं हे सिद्धांचं प्रथम लक्षण आहे. आणि यामध्ये ह्या सिद्धांचा असा भाव झालेला असतो, असा ठाम निश्चय झालेला असतो की मी म्हणजे देह नव्हे, तर मी म्हणजे एक परमपवित्र आत्मा आहे, त्या सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याचा अंशरूप आहे, किंबहुना तोच मी आहे. जसं की संत तुकाराम महाराज म्हणतात की देव पहावयासी गेलो आणि देवच होऊन ठेलो. त्या उक्तीप्रमाणे हा सिद्ध पुरुष ज्या वेळेला सिद्ध पदावरती आरूढ होतो त्यावेळेला तो स्वतः परमात्म स्वरूप होतो. जशी नदी सागराला मिळाली म्हणजे तिला स्वतःचं वेगळं असं अस्तित्व उरत नाही, त्याप्रमाणे हा जो सिद्ध असतो याचा द्वैत भाव नाहीसा होऊन तो स्वतः परमात्म स्वरूप होतो. म्हणून आपल्या जगद्गुरू श्री सांगतात की मी देव आहे आणि माझ्या सान्निध्यात येणाऱ्या सर्वांना मी तो दाखवेनच. आणि म्हणून आपण सर्वांनी या संत संघाच्या माध्यमातून आपण जे आता ऐकलं की बाबा माणसाचे 4 प्रकार असतात की बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. तर आज आपण ह्या सिद्ध अवस्थेला पोचलेलो आहोत आणि या ज्यावेळेला सिद्ध अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेला पोचतो त्यावेळेला आपणाला संशयरहित ज्ञान झालेलं असतं. आणि मग ह्या संशयरहित ज्ञान झाल्यानंतर त्याची अवस्था कशी असते तर स्वामी आपल्या सांगतात की माझे घरी मी जाऊन बसलो आपरूप होऊन, माझा मीच करता हरता मज माझी खूण, मीच एकला मीच सर्व दुजा नाही कोण. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये त्या परमेश्वराशिवाय त्याच्या चैतन्य स्वरूपाची त्याला जाणीव झालेली असतो आणि त्या परमेश्वराशिवाय ह्या कणाकणामध्ये परमेश्वराशिवाय म्हणजे माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. जो परमेश्वर आहे ज्याला तुम्ही परमेश्वर म्हणता तोच मी आहे याचं निसंशय ज्याला ज्ञान होतं त्याला सिद्ध पुरुष असं म्हणतात. आणि तेच आम्ही आमच्या आरतीमध्ये सांगितलं, तेच ताईंनी तुम्हाला सांगितलं की मी सर्वत्र आहे, मी कुठे नाही अशी जागाच नाही. म्हणून तर मी सांगितलं अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. तेव्हा अशा प्रकारचं ठाम निश्चयात्मक ज्याला ज्ञान झालेलं असतं तो सिद्ध. पुढे बोलूया आपण. तर अशा प्रकारचं ज्यावेळेला त्यात ज्ञान होत असतं त्यावेळेला त्या साधकाचं मनामध्ये असणारा जो काही संशय असतो तो निसंशय नाहीसा झालेला असतो. आणि म्हणून समर्थ सांगतात की जगात आपणाला बुद्धिमान, बलवान, पराक्रमी, परोपकारी आणि साधना करणारी भरपूर माणसं भेटतील, परंतु स्वतःबद्दल आणि आपल्या जीवनाबद्दल निसंशय असणारी माणसं फारच दुर्मिळ आहेत. कारण संशयानं श्रद्धेला तडा जातो. आणि म्हणून समर्थ पुढे जाऊन सांगतात की संशयाच्या पायावर आधारित असणारे अध्यात्म ग्रंथ असो, तीर्थ असो किंवा परमार्थ असो किंवा भक्ती असो, देव असो, भाव असो किंवा तुमच्या अन्य कोणतेही असलं तरीसुद्धा ते व्यर्थ आहे म्हणून सांगितलेलं आहे. यासाठी संशयरहित ज्ञान हे साधूंचं प्रमुख लक्षण आहे. बघा, संशयानं श्रद्धेला तडा जातो. संशय हा ज्ञानाच्या मार्गातला एक फार मोठा शत्रू असून या संशयानं आपण स्वतःच्या नाशाला कसे कारणीभूत होतो ते आपण एका दृष्टांतावरून पाहूया. आपणा सर्वांना माहीत आहे ते कौरव पांडवांचं महाभारत युद्ध. आणि या महाभारत युद्धाच्या प्रसंगी ज्या वेळेला भीष्म पितामह हे शरपंजरी पडले त्यावेळेला कौरवांचं जे काही सेनापतीपद होतं हे गुरु द्रोणाचार्यांच्याकडे आले. अर्थातच गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या अतुल पराक्रमानं आणि बुद्धिचातुर्यानं वेगवेगळ्या प्रकारची सैन्याची व्यूहरचना करून पांडव सैन्याला अतिशय असं जेरीस आणलेलं असतं. त्या सैन्याला सळो की पळो करून ठेवलेलं असतं. आणि अशा वेळेला भगवान श्रीकृष्णासह सर्व पांडव चिंतित होते. जर समजा हे द्रोणाचार्य असेच अनिवार्य झाले, त्यांना जर पायबंद घातला गेला नाही तर पांडव सैन्यांचा पराभव हा निश्चित होता. आणि मग हे भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आले आणि त्यांनी एक युक्ती योजली. का तर त्यांना गुरु द्रोणाचार्यांचा मृत्यूचं रहस्य माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी एक योजना आखली आणि ज्या योगे त्यांनी जो भीम असतो ह्या भीमाला त्यांच्या हाती एका हत्तीचा वध करवला ज्याचं नाव असतं अश्वस्थामा. आणि मग ज्या वेळेला ह्यांनी अश्वस्थामा नावाच्या हत्तीचा वध करवला तेव्हा सगळीकडे द्वाही फिरवली गेली की अश्वस्थामा मेला, अश्वस्थामा मेला, अश्वस्थामा मेला. आणि मग हा अश्वत्थामा ज्या वेळेला मेला अशी सगळीकडे बातमी पसरली गेली त्यावेळेला ही बातमी साहजिकच गुरु द्रोणांच्याही कानावरती गेली. आणि मग त्यांना वाटलं की अश्वत्थामा म्हणजे माझा मुलगा आणि हा माझ्या मुलाचा या मृत्यू झालेला आहे, ह्या युद्धामध्ये मारला गेलेला आहे. आणि मग त्यांच्या हातापायातलं जे धैर्य असतं, जी शक्ती असते ती सगळी गळून गेली, हातातलं शस्त्र खाली पडलं. आणि मग ह्या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आता कुठे जायचं?
कारण त्यावेळेला ऐन धुमश्चक्री चाललेली अशी युद्धाची. आणि अशा वेळेला त्यांच्यासमोर एक नाव आलं, ते म्हणजे युधिष्ठिर धर्मराजाचं. आणि म्हणून त्या आपल्या कौरव सैन्यांच्या ह्याच्यातून आपला रथ काढत काढत ते धर्मराजांकडे गेले. तिथं गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी हे जाणून घेतलेलं होतं की गुरु द्रोणाचार्य हे धर्मराजांकडे या बातमीची शहानिशा करण्यासाठी येणारच. आणि म्हणून तत्पूर्वी ते धर्मराज युधिष्ठिराकडे गेलेले असतात आणि त्यांना सांगतात की आता गुरु द्रोणाचार्य येतील आणि त्यांना तुम्ही काय उत्तर द्यायचं ते त्यांना वधवून ठेवलेलं असतं. का तर त्यांना हे माहीत होतं जर गुरु द्रोणाचार्यांना खरी माहिती समजली गेली तर मात्र ते अनिवार्य असं युद्ध करतील आणि मग त्या युद्धामध्ये हे 5 पांडव जे तुमचे बंधू आहेत हे 4ही पांडव मारले जातील आणि त्या बंधुवधाचं पाप तुमच्या मस्तकी लागणार आहे. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्हाला खरंही बोलायचं नाही खोटंही बोलायचं नाही आहे, तर अर्धसत्य बोला म्हणून सांगितलं. आणि काय बोलायचं हे सांगून भगवान श्रीकृष्ण निघून गेले आणि इकडं गुरु द्रोणाचार्यांचं आगमन हे युधिष्ठिर धर्मराजांच्या शिबिरामध्ये झाले. तिथं आल्यानंतर धर्मराज युधिष्ठिराला द्रोणाचार्याने विचारलं की का रे बाबा माझ्या अश्वत्थाम्याचा वध झालेला आहे काय. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांना वधवून ठेवल्याप्रमाणे युधिष्ठिर म्हणाले की नरो वा कुंजरो. ते म्हणाले की मला माहीत नाही आहे अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलाय की माणूस मेलेला आहे हे मला माहीत नाही. म्हणजे त्या ज्ञानातली निश्चितता जी होती ती ज्ञानातली निश्चितता ह्या गुरु द्रोणाचार्यांना समजली नाही. कारण ज्ञानातली निश्चितता मनाला स्थैर्य देत असतं आणि अज्ञानातील अनिश्चितपणा हे मनाला सैरभर करत असतं आणि सैरभर मनाला कुठेच चैन पडत नाही, समाधान लाभत नाही. आणि म्हणून आपल्या जगद्गुरू श्री सांगतात की तुम्ही मला भक्ती द्या, मी तुमच्या जीवनात तुम्हाला स्थैर्य देईन. आणि इथं गुरु द्रोणाचार्यांना त्यांचा विश्वास होता युधिष्ठिरावरती की खरोखर यांच्याकडून मला इथं काहीतरी निश्चित बातमी मिळेल, परंतु तिथंच त्यांची निराशा झाली आणि तिथं त्यांना संशयातीत असं जे उदाहरण संशयाच्यावरती आधारित मग संशय निर्माण होईल असं जे उत्तर होतं ते त्यांना मिळालं गेल्यामुळं त्यांना वाटलं की खरोखरच माझा मुलगा मारला गेला असेल. आणि मग ते पुन्हा परत आपल्या सैन्यामध्ये आले आणि तिथं आल्यानंतर ते स्वस्थ चित्ताने म्हणजे त्यांच्या गलित गात्र झालेले होते. आपल्या मुलाचं जे मृत्यूचं जे त्यांना दुःख झालेलं असतं आणि त्यामुळं ते आपल्या रथामध्ये शांत चित्ताने बसून राहिलं आणि मग दृष्टद्युम्नाने त्यांचा वध केलेला आहे. भाविक इथं सांगण्याचं तात्पर्य काय की जो सिद्ध असतो ह्या सिद्धाला संशयरहित ज्ञान झालेलं असतं. मी म्हणजे आत्मा आहे, त्या परमेश्वराचाच अंश आहे याच्याबद्दल तो निसंशय असतो. आणि इथं जर गुरु द्रोणाचार्यांना जर समजा म्हणजे त्यांना संशयातीत असं जे ज्ञान मिळालं असतं की बाबा खरोखरच कोण मारलं गेलं आहे तर ते अनिवार्य झालं असतं. आणि म्हणून संशयरहित निश्चयात्मक ज्ञान हे सिद्धांचं प्रमुख लक्षण असून समर्थ रामदास स्वामी सांगतात की जिथे लेश मात्र संशय नाही असं ज्ञान आणि खात्रीचं समाधान हेच केवळ सिद्धांचं प्रमुख लक्षण आहे. असे हे जे काही सिद्ध असतात हे सिद्ध त्यांच्या ज्या वासना असतात त्या निशेष नाहीशा झालेल्या असतात. त्यांना कुठल्याच प्रकारच्या इच्छा आकांक्षा नसतात. त्यांचं मन कुठल्याच विषयामध्ये गुंतलेलं नसतं. त्यांना कुठल्याच प्रकारचा मान सन्मान कोणी करावा अशी अपेक्षा नसते. त्यांच्या जीवनाची जी इति कर्तव्यता असते ती इति कर्तव्यता संपलेली असते. त्यांना काही मिळवायचं ते काही उरलेलं नसतं. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की आता उरलो उपकारापुरतं. म्हणजे आपल्या हा जो काही उत्तम नरदेह जो मिळालेला आहे ह्या नरदेहाचं त्यांनी उचित असं कर्तव्य कर्म केलेलं आहे. मी कोण, माझा जन्म कशासाठी झालेला आहे हे त्यांनी जाणून घेतलेलं असतं. आणि म्हणून ते म्हणतात की आता उरलो उपकारापुरतो. आणि ह्या परोपकारासाठीच त्यांचं उर्वरित आयुष्य जे असतं ते उर्वरित आयुष्य ते आपलं घालवत असतात. की जे दीनदुःखी जन आहे आपल्यासारखे जे दीनदुःखी आहेत ह्या दीनदुःखींना खरा परमार्थ दाखवून त्यांना सन्मार्गाला लावून त्यांच्या मनाला सुख शांती समाधान कसं प्राप्त होईल ह्याचं जे परमपवित्र जे कार्य असतं ते कार्य किंवा मार्गदर्शन ते करत असतात. आणि असे जे काही संत असतात हे संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे या उक्तीप्रमाणे खरोखरच ते आपले जे उर्वरित कार्य असतं हे जगाच्या कल्याणासाठीच घालवत असतात. आणि असे जे संत असतात ह्या संतांचं देही असूनही ते विधेयी अवस्थांमध्ये असतात. त्यांनी कुठलंही कर्म केलेलं जे असतं ते त्यांना कधीही लिप्त होत नाहीत. ते रात्रंदिवस परमेश्वराशी अनुसंधान असतं कारण ते निर्भय होऊन स्वानंदामध्ये विचरत असतात. त्यांनी त्यांचं आत्म्याशी
म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी ऐक्य झाल्याकारणाने ते अखंड अनुसंधान ठेवून असतात, की जसं संत जनाबाई म्हणते की न विसंबे क्षणभरी तुझे नाम गामुरारी, म्हणजे एक क्षणभरासाठी सुद्धा ते परमेश्वराचं नामस्मरण विसरत नाहीत. आणि मग त्यांच्या हातून घडणारं जे कार्य असतं हे कार्य अगदी सहजगतीनं घडत असतं, ईश्वरार्पण बुद्धीनं घडत असतं. जशा पाण्यावरती लाटा सहजगतीने येत असतात त्याप्रमाणे त्यांच्या हातून घडणारं प्रत्येक कार्य हे अगदी सहजगतीनं घडत असतं. आणि कमलपत्राप्रमाणे ते जरी संसारात राहिले तरीसुद्धा ते संसारापासून अलिप्त असतात. हे कसं ते एका छोट्याशा दृष्टांतावरून पाहूया. आपल्याला भगवान श्रीकृष्ण माहीत आहेत सगळ्यांना. एकदा काय होतं तर भगवान श्रीकृष्णाने गवळणींना सांगतात की पलीकडच्या तीरावरती म्हणजे यमुनेच्या पलीकडे दुर्वासा ऋषी आलेले आहेत आणि ह्या दुर्वासा ऋषींना आपण अतिथी देवो भव म्हणतो. आणि त्या पद्धतीनं त्या दुर्वासा ऋषींचं जी भोजनाची सिद्धता असते ती सगळी भोजनाची सिद्धता करून आपण सगळ्याजणी दुर्वासा ऋषींना घेऊन जा म्हणतात. अर्थातच ज्या गवळणी असतात ह्या सगळ्या गवळणी आपणाला जो जो पदार्थ येत असेल ते सगळे पदार्थ तयार करतात आणि त्या घेऊन जातात. आता घेऊन गेल्यानंतर मध्ये यमुना आडवी असते, ती दुथडी भरून वाहत असते आणि अशा वेळेला दुर्वासा ऋषी पलीकडच्या तीरावर असतात. भगवान श्रीकृष्णाने तर सांगितलेलं आहे की दुर्वासा ऋषींना भोजन घेऊन जावा म्हणून. मग काय करायचं? मग ते परत आले, आपण आता पलीकडं कसं जायचं हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. आणि मग ते पुन्हा परत आले आणि भगवान श्रीकृष्णांना विचारलं की भगवान श्रीकृष्ण आपण सांगता की पलीकडे दुर्वासा ऋषी आहेत तर तुम्ही त्यांना भोजन द्या. आमची भोजनाची सिद्धता झालेली आहे परंतु यमुना दुथडी भरून व्हायला लागलेली आहे तर आम्ही पलीकडं कसा जायचं, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे, तुम्ही एक काम करा, त्या यमुना मैयाला सांगा की भगवान श्रीकृष्ण जर अजन्म ब्रह्मचारी असतील तर आम्हाला रस्ता दे. आता ह्या गवळणीनं थोडासा प्रश्न पडला कारण भगवान श्रीकृष्णांच्या 16,108 स्त्रियांशी विवाह झालेला होता आणि असं असूनसुद्धा ते ब्रह्मचारी कसं हा त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. आणि मग ते म्हणले काही का असे ना, आता आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेच आहे तर आपण जाऊयात. आणि मग ते सगळीजण यमुनेच्या तीरावरती आल्या आणि यमुना मैयाला हात जोडून प्रार्थना केली की हे यमुना मैया पलीकडे दुर्वासा ऋषी आलेले आहेत आणि आम्हाला त्यांना भोजन घेऊन जायचं आहे. तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की मी जर अजन्म ब्रह्मचारी असेन तर मला आता वाट द्या. तर खरोखरच जर समजा ते अजन्म ब्रह्मचारी असतील तर तू आम्हाला तुझ्या पात्रातून जाण्यासाठी वाट दे. आणि त्यावेळेला तिची यमुना असते ते अक्षरशः दुभंग पावली. तिचं जे पाणी असतं ते पाणी मधोमध थांबलं गेलं आणि छोटासा रस्ता तयार झाला. त्या रस्त्यातून सगळ्या गवळणी पलीकडे गेल्या आणि पुन्हा फिरून पाहतात तर पाणी होतं तसंच होतं, ती नदी भरूनच व्हायला लागलेली होती. आणि अशा प्रकारे त्या नदीच्या पहिल्यातीरी गेल्यानंतर त्यांनी दुर्वासा ऋषींना भोजन वगैरे सगळ्यांनी घातलं. अगदी प्रत्येकीनं आपण जो आवडीनं आणलेला तयार केलेला जो काही पदार्थ असतो तो सगळा पदार्थ त्यांना खायला घातला. आणि दुर्वासा ऋषींनीसुद्धा सगळ्यांच्या भोजनाचा आस्वाद घेतलेला असतो. आणि मग पुन्हा संध्याकाळ झाली, परत यायचं होतं त्यांना गोकुळामध्ये. त्यावेळेला पुन्हा प्रश्न पडला की आता आपण परत जायचं कसं. येताना भगवान श्रीकृष्णाने आपल्याला तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितलेला होता, आता आपण पलीकडे गोकुळात कसं जायचं. आणि त्यावेळेला त्या गवळणी ज्या असतात त्या दुर्वासा ऋषींना विचारतात की महात्मन गोकुळात परत जायचं आहे तर आपण ही यमुना पार करून जाण्याचा काहीतरी मार्ग सांगा. आणि त्यावेळेला ते दुर्वासा ऋषी विचारतात की तुम्ही येताना कशा आला आहात. मग त्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने आम्हाला एक उपाय सांगितलेला होता की मी जर अजन्म ब्रह्मचारी असेन तर यमुना मैया आम्हाला वाट देईल. आणि त्या पद्धतीनं आम्ही यमुना मैयाला प्रार्थना केली आणि तिला सांगितलं की भगवान श्रीकृष्ण जर अजन्म ब्रह्मचारी असतील तर आम्हाला वाट दे. आणि त्या पद्धतीनं या यमुनेनं आम्हाला रस्ता दिला आणि आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलेले आहोत. आणि मग ते त्यावेळेला ते दुर्वासा ऋषी जे असतात हे दुर्वासा ऋषी म्हणतात की ठीक आहे म्हणले, आता तुम्ही यमुना मैयाला अशी प्रार्थना करा की दुर्वासा ऋषी जर अजन्म निराहारी असतील तर मला रस्ता द्या. आता ह्या गवळणींना मोठा प्रश्न पडला, आता आमच्या समक्ष ह्याने सगळ्यांनी आणलेलं जे भोजन होतं ते ह्याने यथेचं खाल्लेलं आहे आणि तरीसुद्धा हे म्हणतात निराहारी आहे. पण काही का असे ना म्हटले आपण जाऊन तर यमुना मैयाला प्रार्थना तर करूया. आणि त्याप्रमाणे त्या सगळ्या गवळणी यमुनेच्या तीरावरती येतात आणि यमुना मैयाला प्रार्थना करतात की यमुना मैया दुर्वासा ऋषी म्हणतात की मी जर अजन्म निराहारी असेन तर तू आम्हाला वाट दे. आणि काय आश्चर्य, ही यमुना मैयाचे जे पाणी असतं ते थांबलं गेलं आणि त्यांना
येण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्या परत आपल्या गोकुळामध्ये आल्या. परंतु त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता की भगवान श्रीकृष्ण ब्रह्मचारी कसे आणि दुर्वासा ऋषी हे निराहारी कसे. आणि म्हणून ते भगवान श्रीकृष्णांकडे गेले आणि त्यांना विचारलं की भगवान श्रीकृष्ण, आमच्या मनाचा गोंधळ झालेला आहे, तर आपण काहीतरी मला म्हणजे ह्याचा प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही ब्रह्मचारी कसे आणि दुर्वासा ऋषी आमच्या सगळ्यांनी घेऊन गेलेलं भोजनाचा आस्वाद घेऊन सुद्धा ते निराहारी कसे. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सांगतात की आम्ही म्हणजे आमचं जे अखंड अनुसंधान जे आहे ते परमात्म्याशी असतं आणि नित्य म्हणजे एक क्षणभरसुद्धा आम्ही त्या परमेश्वराला विसरत नाही किंवा त्यांच्या नामस्मरणा वाचून एक क्षणभर देखील आमचा जो देह आहे हा देह ही इति कर्तव्य करत असतो आणि आमच्यामध्ये जो मी आहे तो विभिन्नच असतो. आम्ही तुम्हाला जे दिसतो ते शरीर दिसतो आणि म्हणून मला कुरुक्षेत्रावर सांगावं लागलं अर्जुनाला की अर्जुना, अरे माझ्यामध्ये जो आहे त्याला शरणी आहे, तो मी वेगळा आहे. आणि याचं सातत्यानं भान आम्हा सिद्ध पुरुषांना असतं आणि म्हणून त्यांच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, कृतीमध्ये, आचरणामध्ये सगळ्यामध्ये एक विलक्षण सामर्थ्य सामान्य जनाला दिसतं. कारण तो सिद्ध पुरुष देहात नसतोच. म्हणून तर मी माझ्या अभंगात सांगितले ना, देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. आपण बघितलात आमच्या सहवासात आपण बऱ्याच वेळ येता, आपण पाहता की मी लेखक म्हणून काम करतो, मी कवी म्हणून काम करतो, मी व्यवस्थापक म्हणून काम करतो, मी गुरु म्हणून काम करतो, मी स्वामी म्हणून काम करतो, मी धर्मगुरू म्हणून काम करतो, पण कुठल्याच भूमिके आणि एवढंच काय उत्तम नवरासुद्धा आहे आणि उत्तम बाप पण आहे. पण कुठेही बघितलं तर आमचा बॅलन्स गेलेला दिसत नाही. का जात नाही तर मी वेगळाच आहे आणि हे शरीर वेगळं आहे. हे शरीर त्या संधानासाठी आवश्यक आहे म्हणून त्या शरीराला तेवढंच किंमत दिली जाते. शरीराचे चोचले पुरवले जात नाहीत. शरीरामुळे निर्माण होणारे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया या विकारांमध्ये आम्ही लोक अडकत नाही. कारण हे शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे आणि त्याच्यावर बरोबर हॉबी होणं, त्याच्यावर बरोबर कंट्रोल करता येतो, हे ज्ञान गुरुकृपेनं होतं. गुरु आपल्याला शिकवतात निर्लेप कसं जगावं. सिद्ध जो आहे, सिद्धाचं लक्षण ताईने अतिशय सुंदर सांगितलं, अतिशय सुंदर प्रवचन त्यांनी केलं म्हणून मी मध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यांना बोलू द्या. आम्ही जे भूमिका घेतली तर कारण ते आहे त्याने अतिशय मार्मिक पद्धतीनं सिद्धाचं लक्षण सांगितलं आहे की ज्याला निसंशय ज्ञान झालेलं आहे. कसलं ज्ञान की या चराचरामध्ये जे जे काय आहे ते मीच आहे. काही लोकांना वाटतं की स्वामी कसं काय घमेंडीमध्ये सांगतात मी देव आहे म्हणून, तरी घमेंड नाही आहे. हे स्वस्वरूपाचं अनुभवाचं ज्ञान आहे. मीच चराचरामध्ये. म्हणून तर मी सांगतो ना, मला सांगा स्वामी मला अमुक वाजता उठवा म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटतं, तुम्ही टाळ्या वाजवता, मला त्याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे स्पंदन आहे तो मी आहे. मी सर्वत्र आहे. मी अणुरेणूत भरलेला आहे. मी कुठे नाही अशी जागाच नाही. आणि त्यामुळे मला ठाऊक आहे की ज्या ज्या ठिकाणी तुमचं मन जाणार त्या ठिकाणी मी असणारच. कारण तुमच्या हृदयामध्ये चैतन्य आहे, हेच माझं रूप आहे. हे सिद्धाचं लक्षण आहे. आणि हे सिद्ध होणं कठीण नसतं. आत्मसाक्षात्कार मिळणं फार कठीण आहे अशातला प्रकार नाही. मी बाप्पांच्या सहवासात फक्त 3 महिन्यामध्ये त्या अवस्थेपर्यंत पोचलो. पण त्यासाठी असावा लागतो ध्यास. गुरूंवर अपरंपार श्रद्धा असावी लागते. मग अगदी ब्रह्मदेव जरी समोर आले आणि ते म्हणाले तुला त्रिभुवनाचं राज्य देतो, तरी यचकिंचिती ढळता कामा नये. फक्त एकच ध्यास राहिला पाहिजे, चरण तुझे गुरुराया हीच माझी देवपूजा. आणि त्या चरणाची पूजा करण्यासाठी तासनतास बसावं लागत नाही, इथून करावी लागते. इथे ती चरणं आपल्या हृदयामध्ये उठली, उमटवली आपण एकदा आपल्या भावानं, आपल्या श्रद्धेनं,
की इतके आपण दृढ असलो पाहिजे. शरीर प्राणाची करीन कुरवंडी, शरीर प्राणाची करीन कुरवंडी, क्षण एक ना सोडी संग तुझा, एक क्षण सुद्धा मी तुला सोडणार नाही. इतका ज्यावेळेला आपल्याला ध्यास लागतो त्यावेळेलाच आपल्या जन्माचं सोयीत होतं. मला वेळ फार कमी आहे म्हणून मी फक्त जाता जाता संक्षिप्त एक दृष्टांत देतो. म्हणजे अर्जुनाचं कौतुक भगवान कृष्ण नेहमी करायचे. दुर्योधनानं विचारलं, एवढं कौतुक करण्यासारखं काय, आम्ही पण नातेवाईक तोही नातेवाईक, एवढं कशाला कौतुक करता. आणि म्हणून भगवान कृष्णाने त्याला एकदा असा प्रसंग घडवला की अर्जुन जिथे झोपला होता तिथे दोघेजण प्रकट झाले आणि अर्जुनाला झोपलेला पाहिला. अर्जुनाचे केस पलंगावरून खाली लोंबकळताना पाहिले. त्या दुर्योधनाला खुनीनं सांगितलं, तू थांब, गडबड करू नको, त्याची झोप मोड होईल, म्हणून हे केस लोळतात ते मी फक्त पलंगावर ठेवतो. दुर्योधनाला रागच आला होता, हे काय सारखं कौतुक चालवलेलं आहे. म्हणून दुर्योधन म्हणाला, खुनीनं सांगितलं तू थांब, मी ठेवतो वरती. कृष्ण म्हणाल म्हणजे ठीक आहे, चल तू कर. म्हणून दुर्योधनानं कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे अर्जुनाचे केस असे 2 हाताच्या ओंजळीत घेतले आणि वरती ठेवणार. तर खाली असणारे केस इतके जवळ आले ना, तर दुर्योधनाला आवाज येऊ लागला, कृष्ण कृष्ण कृष्ण. म्हणजे त्या अर्जुनाच्या केसामधून सुद्धा रोमारोमातून आवाज येत होता, कृष्ण कृष्ण कृष्ण. दुर्योधनाला समजलं. तुम्हाला समजलं का पहा. इतका ध्यास ज्यावेळी लागतो त्यावेळी आपण सिद्ध होतो. आणि खात्री आहे मला, जर गुरूंचा आपण ध्यास घेतला तर अशक्य काही नाही आहे. आज मी ते स्वतः जीवन जगतोय. माझ्या गुरुदेव काडसिद्धेश्वरांनी मला ते तशा प्रकारचं जीवन बहाल केलं, दिलं. हीच क्षमता गुरूंखेरीज कुणामध्येही नाही. म्हणून गुरूंचं व्हायचं, गुरूंचा ध्यास घ्यायचा, गुरूंच्या चरणाच्या आपण रज व्हायचं, गुरूंच्या चरणाची धूळ व्हायची, मग आपल्या जन्माचं सार्थक होतं. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. श्याम वल्लभ रामचंद्र की जय.